तर नमस्कार मित्रांनो, मराठी नॉलेजच्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की साऊथ ईस्टर्न रेल्वेकडून अप्रेंटिसशिप पदांसाठी वॅकन्सीज आलेल्या आहेत. त्याबद्दलचं आपण आज संपूर्ण नोटिफिकेशन या ठिकाणी पाहणार आहोत. तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे येणारे नवीन अपडेट, नवीन शासन निर्णय, नवीन नोटिफिकेशन सगळ्यासाठी तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळत राहतील. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. नोटिफिकेशन जे आलेलं आहे ते SCR कोलकाता रेल्वेकडून या ठिकाणी आलेलं आहे. 2024-25 करता अप्रेंटिसशिप पदांसाठी हे वॅकन्सीज या ठिकाणी आलेलं आहे. यासाठी जी डेट आहे 28/11/2024 पासून ते 27/12/2024 पर्यंत तुम्ही तर ॲप्लिकेशन करू शकता ऑनलाईन पद्धतीने. या ठिकाणी जो एज क्रायटेरिया काय आपण या ठिकाणी पाहूया, तर 15 ते 24 या वयोगटातील उमेदवार या ठिकाणी अप्लाय करू शकतात. आणि रिलॅक्सेशन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. SC/ST कॅन्डिडेटसाठी इथं 5 वर्षाचं रिलॅक्सेशन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. आणि OBC कॅन्डिडेटसाठी इथं 3 वर्षाचं रिलॅक्सेशन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. तसेच 10 वर्षाचं रिलॅक्सेशन फिजिकली हँडिकॅप्ड कॅन्डिडेटसाठी या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. अशा पद्धतीने एज क्रायटेरिया या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर मिनिमम एज्युकेशनल क्वालिफिकेशन जे आहे, तुम्ही 10वी पास असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर तुम्ही SCVT किंवा NCVTमधून ITI पण उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्यानंतर या ठिकाणी ॲप्लिकेशनची फी आहे, ती ॲप्लिकेशन फी इथं नॉन रिफंडेबल आहे. 100 रुपये या ठिकाणी फी या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. मोड ऑफ सिलेक्शन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे की 10वी आणि जे ITIचे मार्क आहे याच्या ॲव्हरेज पर्सेंटेजवर या ठिकाणी तुमचं मेरिट लिस्ट लागून या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे. तुम्हाला 10वीमध्ये कमीत कमी 50% गुण हे असणे आवश्यक आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी सांगितलेलं आहे. अशा प्रकारे ही संपूर्ण या ठिकाणी माहिती आलेली आहे. या ठिकाणी तुम्हाला फॉर्म जो अप्लाय करायचा आहे त्याची पण प्रोसेस या ठिकाणी 5 नंबरमध्ये देण्यात आलेली आहे. या ठिकाणी जी दिलेली जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावरून तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी SCR कोलकाता येथे अप्रेंटिसशिपसाठी इथं अप्लाय करायचं आहे. या ठिकाणी त्यांनी सर्व इथं माहिती सांगितलेली आहे. डॉक्युमेंट काय, कोणकोणते डॉक्युमेंट या ठिकाणी स्कॅन करायचे आहे, ते सर्व माहिती या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे. तुम्ही संपूर्ण या ठिकाणी वाचू शकतात. तुम्हाला जर ही PDF डाउनलोड करायची असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या PDFची लिंक देण्यात आलेली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही ही PDF डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती व्यवस्थित वाचू शकतात. अशा पद्धतीने इथं ही थोडक्यात माहिती या ठिकाणी आलेली होती. त्यानंतर आपण ट्रेनिंग स्लॉट कुठं कुठं अवेलेबल आहे ते आपण या ठिकाणी पाहूया. यानंतर इथं कोणत्या स्लॉटमध्ये किती वॅकन्सीज आहे आपण या ठिकाणी पाहूया. त्यामध्ये पहिलं वर्कशॉप आहे खरगपूर वर्कशॉप. यामध्ये टोटल 360 या ठिकाणी वॅकन्सीज आहे. URसाठी इथं 182 आहे. OBCसाठी इथं 98 वॅकन्सीज आहे. SCसाठी इथं 53 आहे आणि STसाठी इथं 27 आहे. PWD आणि ESMसाठी इथं पण वॅकन्सीज देण्यात आलेल्या आहे. अशा टोटल 360 वॅकन्सीज या ठिकाणी खरगपूर वर्कशॉपमध्ये आलेल्या आहे. त्यानंतर 2 नंबरचं वर्कशॉप आहे सिग्नल अँड टेलिकॉम वर्कशॉप खरगपूर. या ठिकाणी पण 87 जागांसाठी इथं वॅकन्सीज आहे. त्यानंतर तिसरं वर्कशॉप आहे ट्रॅक मशीन वर्कशॉप खरगपूर. या ठिकाणी टोटल 120 वॅकन्सीज या ठिकाणी आलेल्या आहे. त्यानंतर चौथं आहे SSE वर्क इंजिन खरगपूर. या ठिकाणी 28 वॅकन्सीज आहे. त्यानंतर 5 नंबरच्या या ठिकाणी कॅरेज अँड वॅगन डेपोट खरगपूर. या ठिकाणी टोटल 121 वॅकन्सीज या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे. त्यानंतरचं 6 नंबरचं आहे डिझेल लोकोशेड खरगपूर. या ठिकाणी टोटल 50 वॅकन्सीज आहे. त्यानंतर 7 नंबरचं आहे सिनियर DE खरगपूर. या ठिकाणी 90 वॅकन्सीज आहे. त्यानंतर 8 नंबरचं वर्कशॉप आहे TRD डेपोट इलेक्ट्रिकल खरगपूर. या ठिकाणी 40 वॅकन्सीज आहे. त्यानंतर 9 नंबरचं आहे EMU शेड इलेक्ट्रिकल. या ठिकाणी 40 वॅकन्सीज या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे. त्यानंतर 10 नंबरचं आहे इलेक्ट्रिक लोकोशेड संट्रा कांची. या ठिकाणी 36 वॅकन्सीज आहे. अशा पद्धतीने इथं वॅकन्सी देण्यात आलेल्या आहे. त्यानंतर 11 नंबरचं आहे सिनियर DE चक्रधरपूर. या ठिकाणी टोटल 93 वॅकन्सीज आहे. त्यानंतर 12 नंबरचं आहे इलेक्ट्रिकल ट्रॅक्शन डेपोट
चक्रधरपूर या ठिकाणी 30 वॅकन्सीज आहे. त्यानंतर कॅरेज अँड वेगन डेपोट चक्रधरपूर या ठिकाणी 65 वॅकन्सीज आहे. त्यानंतर 15 नंबरचा आहे इंजिनिअरिंग वर्कशॉप सिनी या ठिकाणी टोटल 100 वॅकन्सीज आहे. त्यानंतर 16 नंबरचा आहे ट्रॅक मशीन वर्कशॉप सिनी या ठिकाणी 26 वॅकन्सीज आहे. त्यानंतर 18 नंबरचा आहे इलेक्ट्रिक लोकोशेड मुंडा या ठिकाणी 50 वॅकन्सीज आहे. त्यानंतर 19मध्ये इथं 52 वॅकन्सीज आहे. त्यानंतर सिनियर डिझेल इलेक्ट्रिकल इंजिनियर या ठिकाणी आद्रा या ठिकाणी 30 वॅकन्सीज आहे. त्यानंतर कॅरेज अँड वॅगन डेपोट आद्रा या ठिकाणी 65 वॅकन्सीज आहे. त्यानंतर 22 नंबरचा जो स्लॉट आहे त्यामध्ये इथं 33 वॅकन्सीज आहे. त्यानंतर 23 नंबरचा आहे TRID डेपोट इलेक्ट्रिकल आद्रा या ठिकाणी 30 वॅकन्सीज आहे. इलेक्ट्रिकल लोकोशेड BKSC या ठिकाणी इथं 31 वॅकन्सीज आहे. अशा पद्धतीने इथं स्लॉट वाईज वेकन्सीज देण्यात आलेल्या आहेत. तुम्ही सर्व इथं माहिती व्यवस्थित वाचू शकतात. तुम्हाला जरी PDF डाउनलोड करायची असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या PDFची लिंक देण्यात आलेली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही या ठिकाणी वाचू शकतात. अशा प्रकारे इथं 1785 जागांसाठी अप्रेंटिसशिपसाठी वॅकन्सीज आलेल्या आहेत. अशा पद्धतीने हे नोटिफिकेशन या ठिकाणी आलेलं होतं. तुम्हाला जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळत राहतील. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.